नमस्कार. हिंदवी न्यूजच्या माध्यमातून आज आपण मुंबईच्या दिशेने आलेलो आहे. तसेच आज दीपक भाऊ बोराडे यांचं उपोषण चालू आहे. उपोषणाचा आज 7वा दिवस आहे. तसेच काही धनगर समाजाचे काही लोक इथं फुटपाथावर झोपलेले आहेत, आपण पाहू शकता. तसेच आपण दीपक भाऊकडून जाणून घेणार आहोत. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात समाज बांधव इथं झोपलेला आहे. मिळेल त्या अवस्थेत ती जागा मिळेल तिथं येऊन थांबलेला आहे, तुम्ही पाहू शकता. तसेच उपोषणकर्ते दीपक भाऊ बोराडे आपल्या सोबत आहेत, आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. काय सांगणार भाऊ, आज उपोषणाचा 7वा दिवस आहे. आपल्याला काही आता 2-3 दिवस सुट्ट्या असल्यामुळे आपल्याला काही सरकारकडून काही फोन वगैरे काही आला होता कोणाचा तुम्हाला? खरं म्हणजे 13 तारखेची माननीय मुख्यमंत्री महोदयांसोबत झालेली बैठक, त्याच्यानंतर आम्हाला असं वाटलं होतं 16 तारखेला या ठिकाणी प्रश्न सुटेल, परंतु समाज बांधवांच्या काही अडचणी, ज्यामध्ये मुलांचे परीक्षा पेपर, लग्न मोठ्या प्रमाणात होते आणि आसमानी संकट आलं, त्यात अवकाळी पाऊस, गारपीट, आणि समाज बांधव मुंबईकडे आले नाही मोठ्या प्रमाणात. कदाचित फडणवीस साहेबांना असं वाटलं असेल की धनगर काही मुंबईला येत नसतात आणि धनगरांची ताकद संपली की काय, जे सामदाम दंडनीती असते ही वापरून आपण हे आंदोलन दाबलं की काय, असा छोटासा गैरसमज फडणवीस साहेबांचा झाला असावा. त्याच्यामुळे त्यांनी आजपर्यंत या आंदोलनाकडं, या लढ्याकडं पाहिजे तितक्या गांभीर्यानं घेतलं नाही. परंतु उद्या 23 तारखेची सकाळ जेव्हा उजाडलेली असेल, तेव्हा शासन, प्रशासन आणि सरकार सर्वांचे डोळे फाटलेले असतील. कारण ज्या ताकदीनं राज्याच्या कानाकोपऱ्यातून हे पिवळं वादळ मुंबईच्या दिशेनं येतंय, या पिवळ्या वादळाची अशी काही धडकी भरेल की उद्या प्रत्येकाला आझाद मैदानात यावं लागेल आणि धनगर समाजाची काय भावना आहे हे जाणून घ्यावी लागेल. तसेच आत्ताच आपण दुपारी आम्ही तुमचा न्यूज मध्ये बघितलं, आपण दवाखान्यात अँब्युलन्स मध्ये गेला होता की नव्हता गेला, तो डॉक्टरने आपल्याला काही सल्ला दिला आहे का? नाही, तब्येत खरं म्हणजे कालपासूनच ढासळलेली आहे. आता बोलण्यात ताकद आली. काल सलाईन घेतली पण ते सकाळी थोडा प्रॉब्लेम झाला. दिवसभर बोलण्यात ताकद नव्हती, आता आली. कारण मल्हार मावळ्यांचं पिवळं वादळ असं काही घोंगावतंय की त्या पिवळ्या भंडाऱ्याच्या ताकदीनं प्रचंड ऊर्जा आलेली आहे आता. त्याच्यामुळं मी खात्रीनं सांगतो, जोपर्यंत महाराष्ट्रातल्या प्रत्येक गावातला प्रत्येक मल्हार मावळा आणि आमच्या अहिल्यामाईंच्या लेकी मुंबईत येऊन मुंबईच्या चारही दिशा पिवळ्या वादळानं व्यापून टाकत नाही, तोपर्यंत मला काहीच होत नाही. आता फडणवीस साहेबांनी ठरवायचंय की फक्त आझाद मैदानामध्ये आलेल्या पिवळ्या वादळाला सामोरं जात दिलेला शब्द पाळायचा, घटनादत्त अधिकार देऊन या धनगरांना सन्मानानं मुंबईच्या बाहेर पाठवायचं की पूर्ण महाराष्ट्रातील धनगर मुंबईमध्ये आणून या अख्ख्या मुंबईला पिवळं करायचं. तसेच आपण विधान भवनात गेला होतात, तसेच शिंदे साहेबांसोबत भेटला होतात, तर त्यांनी काही चर्चा झाली का तुमची आपल्या आरक्षणाच्या विषयी? आणि चर्चा मुख्यमंत्री महोदयांसोबत झाली. चर्चा नेहमी जशी होती तशीच झाली, परंतु यावेळेस मी निर्धारानं एक गोष्ट मुख्यमंत्री महोदयांना सांगितली की तुम्ही समाजामध्ये खासदारकी, आमदारकी दिल्यानं, एखादं महामंडळ दिल्यानं, थोड्याफार योजना लागू केल्यानं समाजाचं समाधान होत नसतंय. समाजाचं समाधान करायचं असेल तर एकच ऑप्शन आहे, ते म्हणजे ST आरक्षणाची अंमलबजावणी, आणि तो तुम्ही शब्द दिलाय तो पाळा. आणि मला खात्री आहे
उद्या संध्याकाळपर्यंत मुख्यमंत्री महोदय या विषयामध्ये सकारात्मक निर्णय घेतील. तसेच आपल्याकडे काही पुरावे आहेत का? पुरावे आतापर्यंत जे काही आहेत हे सगळे सरकारला देण्यात आलेले आहेत. आमची न्यायालयीन टीम असेल, या आरक्षण विषयात काम करणारे सगळे बांधव असतील, सगळे. पण पुराव्याचा हा विषयच नाही. मुळात पुरावे आपण दिले, हा विषय राजकीय इच्छाशक्तीचा. राजा बोले दल हाले. घटनादत्त अधिकार आहे. 47 जमातींच्या लिस्टमध्ये 36 नंबरला आहे. म्हणजे कायद्यानं आहे. आणि सर्वात महत्वाचं, कायदा आजच्या जगात काही असो नसो, राजा बोलल तो कायदा. आणि त्याच राजानं धनगरांना वचन दिलंय, राज्याच्या राजानंही वचन दिलंय आणि देशाच्या राजानंही वचन दिलंय की आम्ही सत्तेत आलो तर तुमचा प्रश्न सोडवतो. त्याच्यामुळे आता या कायद्यापेक्षा पुराव्यांपेक्षा राज्याचा राजा देवेंद्र फडणवीस साहेब आणि देशाचा राजा नरेंद्र मोदी साहेब, या दोन्ही राजांनी धनगरांना वचन दिलंय, त्यांनी ते वचन पाळावं. तसेच आपले काही धनगर समाजाचे नेते विधान भवनात असतील, ते आपल्या बाजूने काही बोलत आहेत का? बोलतील, उद्या सर्वच बोलतील. तसेच आपण हिंदू न्यूजच्या माध्यमातून पाहू शकता, दीपक भाऊ बोराडे यांची तब्येत खराब झालेली आहे, तरी ते आज समाजासाठी स्वतःच्या घरावर तुळशी पात्र ठेवून इथे लढत आहेत. ते पोलीस खात्यातही होते. सर्वसामान्याचे एक चळवळीतले नेते आहेत व त्यांच्या घरी सर्व काही आहे, पण त्यांना धनगर समाजाला, लेकरा बाळाचं कल्याण व्हावं याच्यासाठी त्या उपोषणाला इथं बसलेले आहेत. आपण पाहू शकतात. हिंदू न्यूजच्या माध्यमातून मी अक्षय ढोले, छत्रपती संभाजीनगर. येळकोट येळकोट जय मल्हार. येळकोट येळकोट जय मल्हार. कोण म्हणतात येत नाही, येळकोट येळकोट जय मल्हार. येळकोट येळकोट जय मल्हार. दीपक भाऊ तुम संघर्ष करो, हम तुम्हारे साथ हैं. दीपक भाऊ तुम संघर्ष करो, हम